माझं नाव नेहा नंदकिशोर मुंगाणे. मी 2 तारखेला सरांना फोन केलेला आणि सांगितलं की म्हणजे आमच्या घरात लग्न आहे, तर थोडं मला वेटचं खूप म्हणजे वाईट वाटतं की आता मी चांगली नाही दिसणार लग्नात वगैरे. म्हणून मी सरांना फोन केला की सर तुमचं खूप सेमिनार पुढे जात आहे, तर मला काहीतरी सांगा की माझं थोडंफार तरी मी बरी दिसेल लग्नात. तर सरांनी मला फक्त 2च बदल करायला सांगितले. एक त्यांनी ग्रीन ज्यूसची मला माहिती दिली आणि दुसरं मला म्हणाले की तुम्ही जेवणात फक्त जे जेवता त्याच्यामध्ये 2 चपात्या खात असाल तर 1 चपाती खा आणि त्या चपातीच्या जागी सॅलेड घ्या. तर मी ते 2 बदल केले. आज 20 दिवसात माझं 4 किलो वजन कमी झालं. आणि सगळ्यात विशेष म्हणजे 20 दिवसात मी माझी प्रेशरची गोळी नाही खाल्ली. पहिले 2च दिवस आम्ही दोघांनी गोळी खाल्ली, त्यानंतर गोळी वगैरे सगळी बंद आहे पूर्ण. आणि यांच्या पायाचं ऑपरेशन झालं आहे, त्याला 1.5 वर्ष झालं, पण पायाला कंटिन्यू सूज असायची आणि थोडे लंगडत वगैरे ते चालायचे. तर त्यांच्या पायाची सूज बऱ्यापैकी ओसरली आहे आणि आता ते प्रॉपर पाय टाकतात, म्हणजे असं आपण नॉर्मल चालायचो तसं. नाही तर पहिल्यांदा ते कम्प्लीट असं लंगडतच चालायचे. आणि ते थोडं सूज वगैरे पण म्हणजे आहे अजून पण बऱ्यापैकी म्हणजे ते दुखणं माझं थोडं पण कमी झालं. आणि त्यांना सायटिकाचा त्रास होता. रात्रभर हा भाग असा चोळतच असायचे ते कधी पण. म्हणजे मी त्यांना सांगायचे तुम्ही माझ्यापासून थोडं लांब झोपा. कंटिन्यू एका पायाने दुसरा पाय रगडणे हे चालूच असायचं त्यांचं. तर ते पूर्ण बंद झालं. अजिबात त्यांचा पाय तुमचं नाव एकदा, फोन नंबर एकदा परत. माझं नाव नेहा नंदकिशोर मुंगाणे. माझा फोन नंबर 9619522209. फक्त मी थोडासा सर तुमचं पण एकदा नाव, फोन नंबर. नंदकिशोर विठोबा मुंगाणे. माझा मोबाईल नंबर आहे 9321118885. फक्त एक गोष्ट सांगितली तुम्हाला, ब्रेक युअर ब्रेकफास्ट, बस एवढं थोडंसं चेंज. रिलीफ आहे म्हणजे रेग्युलर म्हणजे रुटीन, पोट साफ होणं वगैरे व्यवस्थित आहे. म्हणजे मी तुम्हाला सकाळीच म्हणलो की नुसता नाश्ता जरी तुम्ही सोडला. मला एक अशी सवय होती ना, मला चहा खूप लागायची. मी उठल्या चहा लागायची म्हणजे उठला तेच. आणि म्हणजे 3 वेळा चहा व्हायची म्हणजे सकाळी. आणि चहा नसेल तर मला नाही जमायचं. आता मी 20 दिवसात मला त्याची आठवण पण होत नाही. म्हणजे ह्या ज्यूसमुळे मला, आणि मी थोडा मनावर पण घेतला, पण असं मला गरज नाही वाटली. पण चहा म्हणजे त्यांचं असं विचारलं ना की चहा घेणार का, हा थोडी दे नाही म्हटलं नाही कधी. असं गावाला वगैरे गेलं की 6-7 वेळा चहा व्हायची, पण 20 दिवसात त्यांनी अजिबात चहा नाही पिली. मी काही नाही. आणि भुकेचं पण कंट्रोल होतं. मी म्हणलं ना की मन के हारे मन के जीते एकदम मनाने ठरव. एक गोष्ट तुम्ही जर केलीत ना तर एक फायदा काय, तुम्हाला आता थोडस सुरुवातीला 2-3 दिवसच त्रास होतो, थोडं डोकं किंवा तर तुम्ही एखादं फ्रूट वगैरे खाल्लं त्यावेळेला ठीक आहे. पण आता तर मी किती वेळ पण आता राहिलो ना म्हणजे उपाशी तरी काय वाटत नाही. म्हणजे आता कालचीच गोष्ट सांगायची तर काल आम्ही मुंबईवरून आलो, म्हणजे सेमिनारसाठी 2 दिवस आधीच आलो होतो. आमचं काम होतं पुण्यात. तर आम्ही निघाल्यापासून काल प्रवासात असल्यामुळे ज्यूस नव्हता घेतला, तर मध्ये आम्ही फक्त ब्रेकफास्ट घेतला. आणि आमची एक वाईट न्यूज आली की आमच्या घरातलं एक कपल ऑन द स्पॉट ॲक्सिडेंटमध्ये ऑफ झालं. तर आम्हाला परत रिटर्न मुंबईला जावं लागलं. तर आम्ही काल गेलो, रस्त्यात आम्ही काही नाही, एक वडापाव खाल्लेला होता, त्याच्यावरती पूर्ण ते मयत वगैरे सगळं करून परत आम्ही सकाळी 7 वाजता निघालो. ते इथे पोहोचलो, तर इथे घरी येईपर्यंत आम्ही काहीही खाल्लेलं नव्हतं. आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, काही नाही. 2च दिवस आमचा फक्त ग्रीन ज्यूस प्यायचा राहिला या 20 दिवसात. पण आम्हाला त्याचा काहीच त्रास नाही झाला की आम्ही नाही खाल्लंय की आमचं डोकं दुखतंय किंवा काहीच नाही. म्हणजे आम्हाला आठवण नाही आली. आणि इव्हन तो वडापाव खाताना पण मी ह्यांना 4 वेळा म्हटलं की आपण वडापाव नको खाऊया. जेव्हा की रोज संध्याकाळी 6 वाजले की मला स्वतःला पर्सनली असं वाटायचं, मुलाला सांगायचं जा रे काहीतरी घेऊन ये, पॅकेट तरी घेऊन ये. ती सवय होती ती सवय. 4-5 वाजता. पण हे 20 दिवसात एवढा फरक पडलाय ना की ऑटोमॅटिक खाण्याचं कडे म्हणजे मी, आणि जे खाते ना ते खाताना असं वाटतं की खरंच हे खाणं मला गरजेचं आहे म्हणून मी खाते. म्हणजे खाण्यामागचं मुलगी आता आम्ही दोघंच नाही करत आहे सर. माझी मुलगी ऑफिसला जाते, तर ती सकाळी मी 8:30 वाजता तिला तो ग्रीन ज्यूस देते. 20 दिवस ती त्याच्यानंतर ती अगदी जेवण सॅलड बिलेड सरांनी सांगितलं तसं प्रॉपर व्यवस्थित करते. आणि मुलीने पण सांगितलं की तू ज्यूस बंद करू नकोस. चला एकदा नंबर सांगा परत मोबाईल. माझा नंबर आहे 9619522209. सर एकदा तुमचा फोकस. 9321118885. धन्यवाद सर, तुम्हाला इथं 2 मिनिटं अनुभव सांगण्याची संधी भेटली आणि तुम्ही 20 दिवसाचा अनुभव सांगितला. खूप खूप अभिनंदन. सरांसाठी जोरदार टाळ्या.